जय शिवराय मित्रांनो. आपण आपल्या शेतात आलो बघत म्हणतो. आपलं हे सोयाबीन सगळं पावसानं गेलं बघा. हे सोयाबीनची अशी परिस्थिती झाली. आता तुम्हीच मला सांगा, तर एकरी किती क्विंटल होणार? होऊन होत मला सांगतो 3 ते 4 क्विंटल होते. आणि एकरी लागवड किती लागते बघा, तुम्हीच बघा. आता एकरी लागवड 20 ते 25 हजार रुपये सहज लागतात. तर 3 क्विंटल प्रमाणे बघा पैसे किती व्हायले आपले. 4,000चा भाव म्हणला तर 12 ते 13 हजार रुपये होतात. एकरी लागवड 25 हजार रुपये. कसं माणसानं करायचं? शेतकऱ्यानं कसं जगायचं? हे सरकार सगळं झोपलं. काय तातडीची मदत नाही, काहीच नाही. नुसतेच पंचनामे करून नेले. आता पैसे येतील तर येतील, पण ह्या सोयाबीनमध्ये अख्खं वर्ष घालवायचं. आता हे सोयाबीन येते का नाही आणखीन काही गॅरंटी नाही. हे पूर्ण आभाळ आहे बघा. हे पावसाची याची तर शक्यता आहेच. हे सरकार सगळं झोपलं. या सरकार मी म्हणतो या सरकारला 2-4 भांडे टाकले तरी ती उठत नाही. मी शेतकऱ्याला एक सांगायचं आहे, या सरकारवर अख्खा समुद्रात टाकावं लागते तेव्हा हे काय की उठल. तर काय की नाही सरकार झोपेतून गार झोप येत आहे. या सरकारला काहीतरी कळायला पाहिजे ते, वा शेतकऱ्यासाठी काहीतरी मदत करायला पाहिजे. ते तातडी हो जितकी होईल तितकीपर्यंत मदत लवकर द्यायला पाहिजे. ते मी म्हणतो 40 ते 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्यायला पाहिजे. ते आता मला सांगा, हे वर्षभर कसं दाखवायचं? सरकारला एकच विनंती आहे, बाबा आमच्या सोयाबीनला भाव एकरी म्हणजे क्विंटली आपल्याला 6 ते 7 हजार रुपये द्यायला पाहिजे. ते या सर्व शेतकऱ्यांनी मिळून एक मोर्चा तयार करायला पाहिजे. ते तर एवढं मोठं आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर की बाबा आम्ही कर्जमुक्त करू. कर्जमुक्त काय केलं नाही. 7-12 कोरा 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 म्हणून सांगितलं. काही 7-12 काय कोरा झाला नाही. फक्त एवढंच आहे. मला तर वाटे बा येणाऱ्या काळामध्ये तर वाटायला या शेतकऱ्याचा 7-12वरला नावच कोरा होईल. मला तर असं वाटायला बघा. हे शेतकऱ्याचं हे शेतकरी म्हणजे सांगतो का वर येणार नव्हे. हे सरकार आहे ना, शेतकऱ्याला एक दिवस बुडवणार म्हणजे बुडवणार, एवढी 100% गॅरंटी मला तर वाटायला पाहिजे. हे सरकार आपल्याला काही जगू देत नाही. शेतकऱ्याची नुसती बिकट परिस्थिती एवढी करून टाकली की हे करतो ते करतो, पोटच काही नाही. सरकारनं सगळा लबाडीचा धंदा चालू केला बघा. शेतकरी मित्रांनो, आपलं जर म्हणणं तुम्हाला पडत असेल तर योग्य, तर जाऊ द्या सरकारपर्यंत आपला व्हिडिओ त्याला पण कळू द्या. शेतकऱ्याचे हाल. जय जय महाराष्ट्र. राम राम. जय शेतकरी भावांनो.